2014 मध्ये नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा भाजपने एक अलिखित परंपरा स्वीकारली. 75 वर्ष पार झाल्यानंतर राजकीय पदावरून निवृत्त व्हावं. त्यावेळी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांसारखे ज्येष्ठ नेते मार्गदर्शक मंडळात हलवले गेले. परंतु आता 17 सप्टेंबर 2025 रोजी मोदींचा 75वा वाढदिवस येतोय आणि पुन्हा एकदा हा नियम चर्चेत आलाय. कारण संघ प्रमुख मोहन भागवत यांनी नुकत्याच केलेल्या एका भाषणात 75 वयानंतर पदावरून बाजूला व्हावं असं राजनीतिक वक्तव्य केलंय आणि त्यांनी मोरोपंत पिंगळे यांचा दृष्टांत मांडून एक ताजं धोरण सुचवलं. शाल अंगावर पडली की वेळ आली बाजूला होण्याची. या मोरोपंत पिंगळे यांच्या एका वाक्याचा दाखला यावेळी भागवत यांनी एका भाषणात दिला होता. पण यावरूनच चर्चा सुरू झाली आहे ती मोदींच्या 75ची. 2014 मध्ये नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा भाजपने एक शिस्तबद्ध बदलाचा ट्रेंड सेट केला. त्यावेळी 75 वर्षाच्या वरचे सर्व ज्येष्ठ नेते जसं लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, जसवंत सिंह, यशवंत सिन्हा यांना मार्गदर्शक मंडळात खेचलं गेलं. ते मंडळ फक्त नावाचंच होतं. प्रत्यक्ष निर्णय प्रक्रियेत त्यांना मान्यता नव्हती. भाजपनं नवीन नेतृत्वाला जागा द्या असं म्हणत नवीन नियम आणले आणि आता त्याच संकेतांनी पुन्हा एकदा सवाल उपस्थित केलाय. ज्याप्रमाणे त्यावेळी नव्या पिढीस जागा दिली तशाच प्रमाणे मोदींनाही 75व्या वर्षानंतर दूर व्हावं का हा प्रश्न आता उपस्थित होतोय. भाजप आणि एनडीए मित्र पक्षांनी मात्र या टीकेला उत्तर दिलंय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आधीच स्पष्ट केलंय की भाजपच्या संविधानात वयोमर्यादा नाहीये आणि मोदी पुढेही राहतील. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पितृत्व संस्कृतीत आयुष्याच्या मध्यभागी उत्तराधिकारी चर्चण्यास योग्य नाही असं विधान या आधीच केले. तर रामदास आठवले यांनी मोदींच्या नेतृत्वाला 2029 पर्यंत विरोध न करताच पुढे सरकारची जबाबदारी बजावण्यासाठी समर्थन दिले. पंतप्रधान मोदी आणि आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्यातील संबंध महत्त्वाचे ठरतात. भागवत यांनी 75व्या वर्षी निवृत्त होण्याची शिफारस केली होती ज्यामुळे मोदींच्या नेतृत्वाच्या भविष्यासंबंधी चर्चांना उधाण आलं. पण मोदींनी या शिफारसीकडे दुर्लक्ष करून आपलं नेतृत्व कायम ठेवले. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या नियुक्तीवरून पक्षाच्या अंतर्गत शक्तींचा समतोल आणि आरएसएसच्या प्रभावाचा मुद्दा चर्चेत आलाय आणि याच एका निर्णयावर नरेंद्र मोदींचं पुढचं भविष्य काय असणार हे अवलंबून आहे. आणि शिवाय पक्षाच्या भविष्यातील दिशा आणि नेतृत्वाच्या भूमिकांबद्दलची स्पष्टता लवकरच समोर येईल असं अपेक्षित आहे.